न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ प्राची। तो आइए देखते हैं आज की खास खबर। अदासा गणपति के दर्शन से धन्य हो जाएगा जीवन। विघ्नहर्ता भगवान श्री गणेश का एक ऐसा धाम भी है जहां बाप्पा अपने भक्तों को विराट रूप में दर्शन देते हैं। इतना ही नहीं, अपनी विशाल काय प्रतिमा की तरह गणपति अपने भक्तों के बड़े से बड़े दुख को हर लेते हैं और खुशियों का वरदान देते हैं। नागपुर के अदासा गणपति के दर्शन कर भक्तों का जीवन धन्य हो जाता है। अदासा गाँव नागपुर से 50 किमी दूर बसा है और इस गाँव में पहाड़ियों के बीच विराजमान अदासा गणपति भक्तों का कल्याण करते हैं। अपने इस रूप में बाप्पा भक्तों की बड़ी से बड़ी समस्याओं को समाधान कर देते हैं और समस्त चिंताओं से मुक्त दिलाते हैं। अदासा गणपति की ये प्रतिमा करीब 11 फीट ऊंची और 7 फीट चौड़ी है और स्वयंभू है, जो एक ही पत्थर से निर्मित है। कहते हैं जब समुद्र मंथन के दौरान देवताओं को अमृत की प्राप्ति हुई और असुरों को पराजय का सामना करना पड़ा, तब स्वर्ग पर अपना आधिपत्य स्थापित करने के लिए गुरु शंकराचार्य ने कहने पर राजा बलि ने अधम एक यज्ञ करना आरंभ किया। राजा बलि को इस यज्ञ से सफल होने के लिए रोकने के लिए भगवान विष्णु ने देव माता अदिति के गर्भ से वामन अवतार के रूप में जन्म लिया और राजा बलि से 3 पग धरती की मांग की। तो आइए सुनते हैं अदासा के विघ्नहर्ता की पूर्वस्तर जानकारी। कैमरामैन उदय जी के साथ प्राची की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। अदासा मंदिर हे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की वामनाने जो अवतार घेतलेला आहे तो इथे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे। गणेश पुराणात क्रीडाखंडात याचा उल्लेख आहे। त्या काळातही या प्रदेशाला विदर्भ प्रदेश असंच आख्यायिका आहे आणि या जागेला अधोष क्षेत्र असं म्हणतात। तर विष्णूंनी जो वामन अवतार घेतला त्यावेळेस त्यांनी इथे येऊन तपश्चर्या केली होती। इथे शमीचं झाड, शमीचं वन होतं, त्यामुळे या वनाला शमी विघ्नेश असं म्हणतात आणि त्यांनी ही मूर्ती स्थापन केली अशी आख्यायिका आहे। वर्षभरातच गणपती आहे, इथे नेहमीच असतं, पण उत्सव असतो, लोकांचे येणं असते। ऋषीपंचमीला महिलांचा इथे येऊन धापेड्याला ते स्नान करतात, त्यानंतर त्या इथे येऊन जेवण वगैरे करून आपला उपवास सोडत असतात। हा आख्यायिका आहे, त्यामुळे त्याची गर्दी असते त्या ऋषीपंचमी दिवशी। तीळ संक्रांतीची यात्रा असते आणि वसंत गणपतीची जयंती जी असते, गणेश जयंती जन्म, त्या दिवशी यात्रा असते। दुसऱ्या दिवशी वसंत पंचमीला शेज असते। आपलं नाव सर? मी जयंत मुलमुले, ॲडव्होकेट शिशिर बानाई, श्री गणपती देवस्थान ट्रस्टचा मी मागच्या 33 वर्षापासून ट्रस्टी आहे। पूर्वी 27 वर्ष मी इथला सेक्रेटरी ट्रेझरर होतो। आता मी आल्या काळापासून या गणपती देवस्थानमध्ये जो काही विकास झालेला आहे तो तुम्ही मला दिसतोच आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि विदर्भामधलं एक हे काही लोकांकरता पर्यटन क्षेत्र झालं आहे, काही लोकांकरता एक मोठं धार्मिक क्षेत्र झालेलं आहे आणि दिवसेंदिवस येणाऱ्यांची संख्या इतक्या पटीने वाढते आहे की प्रत्येक वेळी आम्हाला वाटतं की आता ही जागा आपल्याला पुरेशी आहे, पण ती नेहमी अपुरी पडत असते। आणि गणपतीचं महात्म्य सर्वांना माहितीच आहे इथलं, कारण की ही कायमस्वरूपी मूर्ती आहे। इथे 10 दिवस जसा इतरत्र उत्सव होतो गणेशोत्सव, तसा गणेशोत्सव होत नसून 10 दिवस पूजा अर्चा, येणारे भक्त दर्शन घेतात, काही भक्त इथे जेवणाचे कार्यक्रम ठेवतात, अशा प्रकारे हे कार्यक्रम होत असतात। आणि तीज चतुर्थीला इथे मोठी यात्रा भरते। जवळपास विदर्भातले, काही मध्य प्रदेशातले बरेचसे लोक येतात, 1,00,000-1.5 लाख लोक येतात इथे। आणि त्याच्यानंतर मग वसंत पंचमीला एक कार्यक्रम असतो, त्या दिवशी सेज वगैरे भरतं आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। हां, काही बसेस नागपूरवरून व्हाया अदासा सावनेर जातात, काही बसेस सावनेरवरून डायरेक्ट अदासाला येतात आणि काही बसेस सावनेर नागपूर किंवा सावनेर कळमेश्वर असे अदासावरून जातात। ही सोय असते, पण ती यात्रेच्या स्पेशल बस सर्व्हिस असते। तसं आणखी इतरही कार्यक्रमाच्या वेळेस शासनाने जर स्पेशल बस सर्व्हिस केली तर आणखी लोकांना यायला सोयीचं होईल, जायलाही सोयीचं होईल। म्हणून शासनाने जसं गणेशोत्सव आहे किंवा ती चतुर्थी आहे, त्यानंतर वसंत पंचमी आहे किंवा दर चतुर्थीला नागपूरहून आदासा आणि आदासन नागपूर अशी सेवा सुरू केली किंवा सावनेरहून आदासा आणि आदासन सावनेर किंवा कळमेश्वरहून आदासा आणि आदासन कळमेश्वर अशा प्रकारची बस सेवा केली तर लोकांची फार सोय होईल।
आता जी गैरसोय आहे ती संपून जाईल. पण याचा गर्दीचं असं आहे थोडंसं, आज रविवार असल्यामुळे ही जास्त गर्दी आहे, परंतु भाविकांची गर्दी ही आता सतत वाढतच जाते आणि ही वाढतच जाणार आहे. कारण की इथला जो विकास झालेला आहे आणि लोकांची जी निर्माण झालेली आस्था आहे त्या आस्थेपोटी लोक येतात आणि ज्यांची आस्था असते त्याला काहीतरी तर आपला गणपतीकडनं प्रसाद मिळत असतो. कळत न कळत जो मिळणारा प्रसाद आहे त्या आस्थेपोटी लोकांची संख्या वाढत आहे.